गृहनिर्माणाशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणाशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. एक मजबूत घर निर्माण करताना योग्य कॉन्क्रीट मिक्सचा वापर करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते वापरण्याआधी आपल्या कॉन्क्रीट मिक्सची टेस्ट करणं गरजेचं आहे. या टेस्ट 2 प्रकारच्या असतात, कास्टिंगच्या आधी आणि घट्ट झाल्यानंतर. चला जाणून घेऊया कास्टिंगच्या आधीच्या टेस्ट विषयी. समजून घेऊया कॉन्क्रीटच्या वर्केबिलिटीची टेस्ट कशी करावी ते. या टेस्टमध्ये फ्रेश कॉन्क्रीटचा उपयोग सहज लक्षात येतो. यामध्ये एक कोन वापरला जातो. वाळू, पाणी, खडी आणि सिमेंट पासून कॉन्क्रीटचं मिक्स तयार केल्यानंतर ते कोन मध्ये घाला. रॉडच्या मदतीने कॉन्क्रीट टॅम्प करा आणि कोन पूर्ण कॉन्क्रीटने भरा. याच्या 2 मिनिटांनंतर हळूवारपणे कोनला लिफ्ट करा. लक्षात ठेवा की कॉन्क्रीटला धक्का लागता कामा नये. कोन काढून टाकल्यावर कॉन्क्रीट थोडं बसतं, ज्याला आपण स्लंप असं म्हणतो. इंजिनियरच्या मदतीने जाणून घ्या किती स्लंप असलं पाहिजे याबाबत. स्लंप आणि कोनच्या लेव्हलमधील अंतर मोजा, हे पाहण्यासाठी की कॉन्क्रीट किती बसलं आहे. स्लंप नसेल तर कॉन्क्रीट निर्माण करण्यासाठी ते योग्य नाही. जर स्लंप पडलं तर त्याला ट्रू स्लंप म्हणतात. हे निर्माण करण्यासाठी योग्य असतं. अनेक वेळा कोन बाहेर येताच कॉन्क्रीट पूर्णपणे पसरतं. अशा परिस्थितीत मिक्सचरचं प्रपोर्शन योग्य नसतं आणि त्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असू शकतं. ही होती कॉन्क्रीट वापरण्याआधी त्याची टेस्ट करण्याची एक पद्धत. आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. बघत रहा बात घर की अल्ट्राटेक कडून.